छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज 14 मे छत्रपती संभाजीराजांचा जन्मदिन. मोठ्या आनंदाने उत्साहानं उत्स्फूर्तपणे प्रतिवर्षी आपण पुरंदर किल्ल्यावरती आणि महाराष्ट्रातील देशातील अनेक भागामध्ये संभाजीराजांची जयंती साजरी करतो. पण गेल्या वर्षीपासून म्हणजे 2020 पासून आपल्या देशामध्ये कोरोनाने थैमान घातलेला आहे. लॉकडाऊन आहे. त्यामुळे गेल्या वर्षी आपण सार्वजनिक संभाजीराजांची जयंती साजरी करू शकलो नाही. याही वर्षी संभाजीराजांची आपण सार्वजनिक जयंती साजरी करू शकलो नाही. ही खंत आहे, हे दुःख आहे. परंतु आपण खचून न जाता घरूनच ऑनलाईन फेसबुकच्या माध्यमातून, ट्विटरच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, झूम, गुगल मीटच्या माध्यमातून आपल्या महामानवांना अभिवादन करत असतो, त्यांच्या विचाराचा प्रचार करत असतो. आणि आज देखील आपण संभाजीराजांच्या जयंतीनिमित्तानं ऑनलाईन फेसबुक लाईव्ह येण्याचा मी निर्णय घेतला. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणावरून संभाजीराजांच्या जयंतीनिमित्तानं आमच्या पेजवरती या व्याख्यानासाठी वेळ द्या असे अनेक संस्था, संघटना, व्यक्ती बोलत असतात. पण मी त्या सगळ्यांजवळ मनोगत असं व्यक्त केलं, माझा मनोदय असं सांगितला की मी सायंकाळी आज 8 वाजता फेसबुक लाईव्ह येईल आणि संभाजीराजांच्या जीवनचरित्रावरती मी विवेचन करेन. अनेक ठिकाणी बोलण्यापेक्षा एकाच ठिकाणी मी बोलेन आणि आपण सर्वजण त्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. संभाजीराजांच्या जयंतीच्या निमित्तानं सहभागी झालेल्या सर्व शंभूप्रेमींचं, शिवप्रेमींचं, दर्शक श्रोत्यांचं प्रथमतः मी हार्दिक स्वागत करतो. छत्रपती संभाजीराजांचा जन्म 14 मे 1657 पुणे जिल्ह्यातील पुरंदर किल्ल्यावरती झाला. तर संभाजीराजांचा शेवट, मृत्यू, हत्या 11 मार्च 1691 पुणे जिल्ह्यातील वडूबुद्रुकच्या जवळ तुळापूर या ठिकाणी त्यांची हत्या झाली. आणि वडूबुद्रुक या ठिकाणी त्यांचं स्मारक आहे. त्यांचा अंत्यविधी वडूबुद्रुक या ठिकाणी झाला. संभाजीराजांच्या वाट्याला आयुष्य फक्त खूप कमी आहे. फक्त 32 वर्षाचं आयुष्य संभाजीराजांना लाभलं, फक्त 32. या 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी जे कार्य केलेलं आहे, त्यांनी जो पराक्रम दाखवला, त्यांची जी विद्वत्ता, त्यांचा जो बाणेदारपणा, स्वाभिमान, त्यांनी केलेलं स्वराज्यासाठी त्याग, बलिदान, कार्य, हे पिढ्याने पिढ्या आपल्यासाठी प्रेरणादायक आहे. छत्रपती संभाजीराजांचं कार्यकर्तृत्व कायमस्वरूपी अजरामर आहे. छत्रपती शिवाजीराजांचे सुपुत्र एवढी मर्यादित ओळख छत्रपती संभाजीराजांची नाही. अनेक वेळा आपल्याकडे अनेक महापुरुषांची तुलना करताना त्यांच्या पुत्राबरोबर देखील, पुत्राची वडिलांबरोबर तुलना केली जाते. पण शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे पिता पुत्र असे आहेत की यांची तुलना, शिवाजीराजे असे होते, मग संभाजीराजांच्या समोरचे प्रसंग आणि शिवाजीराजांच्या काळातील प्रसंग यामध्ये जर आपण पाहिलं तर औरंगजेब स्वतः महाराष्ट्रामध्ये कधी उतरला नाही. शिवकाळामध्ये संभाजीराजांच्या काळामध्ये तो 7 लाखाची फौज घेऊन महाराष्ट्रामध्ये उतरला. आणि त्यामुळे संभाजीराजांच्या समोर जी संकट होती, जे प्रसंग उभे राहिले होते, त्यांना या ठिकाणच्या सनातनाने दिलेला त्रास आणि संभाजीराजांनी केलेला संघर्ष, केलेला प्रतिकार, याची जगामध्ये तुलनाच होऊ शकत नाही. संभाजीराजांनी केलेला प्रतिकार, त्यांनी केलेलं स्वराज्याचं रक्षण, हा परिवार जर पाहिला आपण, छत्रपती शिवाजीराजांचा परिवार हा फक्त भोसले परिवार मर्यादित नाही. स्वराज्य हा त्यांचा परिवार होता. आणि या स्वराज्याची संकल्पना शहाजी महाराजांनी केली होती. स्वराज्याचं प्रेरणास्थान, आधारस्तंभ, विद्यापीठ, ज्ञानपीठ, राजमाता जिजाऊ होतं. आणि प्रत्यक्षामध्ये सर्व सवंगड्याच्या सोबतीने छत्रपती शिवाजीराजांनी स्वराज्य निर्माण केलं. शिवाजीराजांना वयाच्या 50व्या वर्षी मृत्यू आला. शिवरायांच्या मृत्यूच्या वेळेस संभाजीराजांचं वय फक्त 23 वर्षाचं होतं. 9 वर्ष स्वराज्य रक्षणासाठी संभाजीराजांनी संघर्ष केला. म्हणजे स्वराज्याची संकल्पना शहाजीराजे जिजाऊंची, स्वराज्य निर्मितीचं कार्य केलं छत्रपती शिवाजीराजांनी.
त्या स्वराज्याचं रक्षण केलं छत्रपती संभाजीराजांनी आणि स्वराज्याचा विस्तार केला शाहू महाराजांनी. पहिले शाहू संभाजी पुत्र शाहू यांच्या काळामध्ये स्वराज्याच्या सीमा अटकेपर्यंत, कलकत्त्यापर्यंत, लखनौ, खाली दक्षिणेकडे त्रिचिरापल्ली, त्रिची जो तामिळनाडूमध्ये जिल्हा आहे, त्रिची पर्यंत शाहू महाराजांनी आपल्या सीमांचा विस्तार केला. शहाजीराजे, शिवाजीराजे, संभाजीराजे, शाहू महाराज यांचं मोलाचं योगदान इथल्या कष्टकरी, श्रमकरी शेतकरी, दबलेल्या, पिचलेल्या, हताश, निराश झालेल्या लोकांमध्ये नवचैतन्य निर्माण करून त्यांना स्वराज्याचं महत्व पटवून देऊन त्यांना अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद या महामानवाने निर्माण केली आणि या परिवाराने खूप मोठा त्याग केला. शिवाजीराजे अनेक संकट आली, हातबल झाले, निराश झाले नाही, डगमगले नाहीत. संभाजीराजेंच्या वाट्याला तर बालपणापासून संकटाची मालिका चालू होते. 14 मे 1657 संभाजीराजांचा जन्म झाला. 5 सप्टेंबर 1659 त्यांच्या मातोश्री सईबाई यांचा मृत्यू झाला. तेव्हा संभाजीराजेंचं वय 2 वर्षाचं होतं, फक्त 2 वर्षाचं. आईचं निधन झालं. ज्या संभाजीराजांना आईचं मातृत्व मिळालं नाही, परंतु राजमाता जिजाऊंनी, सावत्र मातांनी आणि शिवरायांनी संभाजीराजांची हेळसांड होऊ दिली नाही. आपण म्हणतो तळहाताच्या फोडाप्रमाणे जिजाऊंनी संभाजीराजांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं. जिजाऊंनी ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजीराजांना घडवलं त्याच पद्धतीने संभाजीराजांना सुद्धा घडवलं. युद्ध कला असेल, राजनीती असेल, विविध भाषा यांचं शिक्षण राजमाता जिजाऊंनी दिलं. पण प्रत्यक्ष शिवरायांच्या जीवनामध्ये घडणाऱ्या अनेक घटना, अफजल खान वध असेल, दिलेर खानाबरोबरची झुंज असेल, शाहिस्तेखानाला केलेली सजा असेल किंवा शाहिस्तेखानावरती केलेला हल्ला असेल, या सगळ्या घटना यातून संभाजीराजेंची जडणघडण होत होती. शिवरायांचं कार्यकर्तृत्व हे छत्रपती संभाजीराजांचं चालतं बोलतं विद्यापीठ होतं. आपल्या वडिलांचा बाणेदारपणा, स्वाभिमान, निर्भीडपणा आणि स्वराज्यनिष्ठा छत्रपती संभाजीराजांच्या नसानसामध्ये होते. त्यांचं वर्णन तत्कालीन निकोला मोनूचे असेल, अबेकरे, खॉपीखान, सभासद असे अनेक समकालीनांनी छत्रपती संभाजीराजांच्या कर्तृत्वाचं, बाणेदारपणाचं, स्वाभिमानाचं, बुद्धिमत्तेचं, विद्वत्तेचं वर्णन केलेलं आहे. आणि या राजपुत्राला अनेक संकटांना सामोरं जावं लागलं बालपणापासूनच. वयाच्या 2ऱ्या वर्षी मातोश्रीचं निधन झालं. वयाच्या 8व्या वर्षी पुरंदर तहाच्या प्रसंगी पुरंदर तहाच्या अटीची पूर्तता करण्यासाठी संभाजीराजांना शत्रूच्या गोटात, मोगलांच्या गोटात ओलीच राहावं लागलं. त्या गोटात गेले. मिर्झाराजे जयसिंग, दिलेर खान यांच्या गोटात गेले. वयाच्या 8व्या वर्षी आपल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी विरोधकाच्या शत्रूच्या गोटात जाणारा जगातला पहिला राजपुत्र छत्रपती संभाजी महाराज. 8व्या वर्षी त्यांच्या राज्यकारणाला सुरुवात झाली. राजकारण वाईट नाही, चांगले लोक राजकारणात आले पाहिजे. शिवाजीराजे, संभाजीराजे, शाहू महाराज, शहाजी महाराज, आधुनिक काळामध्ये फुले शाहू, आंबेडकर, क्रांतीसेना, नाना पाटील यांनी राजकारण केलं. राजकारण वाईट नाही, चांगले लोक नेहमी राजकारणात आले पाहिजे. शिवाजीराजे, संभाजीराजांनी स्वच्छ, पारदर्शक, लोककल्याणकारी राजकारण केलं. ते फक्त भोसले परिवाराच्या हिताचं राजकारण केलं नाही. एका जातीचं, एका घराण्याचं हित साधणारं राजकारण नव्हतं, तर हितद्वेषीयांचं, इथल्या जनमानसाचं, इथल्या भूमिपुत्रांना न्याय मिळावा यासाठी त्याने राजकारण केलं. वयाच्या 8व्या वर्षी शत्रूच्या गोठात गेले. त्याचं वर्णन, त्या प्रसंगाचं वर्णन निकोला मोनुची, जो इटालियन पर्यटक त्या काळामध्ये भारतात आला होता. सुरुवातीच्या काळामध्ये औरंगजेबाचा फॅमिली डॉक्टर, त्यानंतर तोफखान्यामध्ये अधिकारी, आणि त्याने हिस्ट्री ऑफ दी मोगल असे होते. मोगल त्याचं प्रवास वर्णन आहे. मराठीमध्ये त्याचा अनुवाद झालेला आहे. साहित्य संस्कृती मंडळानं ते प्रकाशित केलेलं आहे. निकोला मोनुची पुरंदर तहाच्या प्रसंगी, अर्थात छत्रपती संभाजीराजे ज्यावेळेस मोगलांच्या गोटामध्ये होते त्यावेळेस त्या ठिकाणी तो उपस्थित आहे. त्यावेळेस संभाजीराजेंच्या बाणेदारपणाचं वर्णन करतो.
निर्भीडपणाचं वर्णन करतो, त्यांच्या स्वाभिमानाचं वर्णन करतो, स्वाभिमानाबरोबर त्यांच्या सौजन्यशीलतेचं वर्णन करतो, त्यांच्या हजरजबीपणाचं वर्णन करतो, त्यांच्या चातुर्याचं वर्णन करतो, त्यांच्या बुद्धी कौशल्याचं सुद्धा वर्णन करतो. म्हणजे केवळ शिवरायांचा पुत्र एवढी मर्यादित ओळख छत्रपती संभाजीराजेंची नव्हती. कारण संभाजीराजे स्वतः वडिलांप्रमाणेच कर्तृत्ववान, हिम्मतवान, नीतिमान, चारित्र्य संपन्न, पाणीदार, स्वाभिमानी, शौर्यशाली असे राजपुत्र होते. तहाची पूर्तता झाली, संभाजीराजे परत आले. तहानुसार आग्र्याला औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसाला जाण्याचा निर्णय छत्रपती शिवाजीराजेंनी घेतला. संभाजीराजांना सोबत घेऊन गेले. जीवापाड प्रेम होतं संभाजीराजावरती, शिवरायांचं प्रचंड प्रेम होतं. त्या प्रेमाचं वर्णन अनेक ठिकाणी आपल्याला दिसेल. ज्यावेळेस मंत्री शिवाजीराजांच्याकडे जातात आणि संभाजीराजांबद्दल तक्रार करतात, त्यावेळेस शिवाजीराजे मंत्र्यांना म्हणतात, माझा संभाजी अत्यंत गुणी आहे, तो नीतिमान आहे, तो बुद्धिमान आहे, त्याचा द्वेष कोणी करू नये. आपल्या पुत्राबद्दल किती अभिमान होता. पिता पुत्रामध्ये संघर्ष नव्हता, पिता पुत्रामध्ये हेवादावा नव्हता, पिता पुत्रामध्ये कुठल्याही स्वरूपाचे मतभेद नव्हते, पिता पुत्रामध्ये आकस नव्हता. होता तो प्रांजळ भाव, प्रामाणिक भाव. म्हणून शिवाजीराजे दक्षिण दिग्विजयाला गेले, सोबत संभाजीराजेला घेऊन गेले नाहीत. जसं आग्र्याला नेलं, दक्षिणेला का नाही नेलं नाही. कोकणची जबाबदारी संभाजीराजांवरती द्यावी आणि आपण दक्षिणेकडे जावं या इराद्याने संभाजीराजाला ते घेऊन गेले नाही. पण रायगडावरती का ठेवलं नाही ते शिवाजीराजांनी काय बोलले ते शिवभारतकर परमानंद नोंदवून ठेवतो. परमानंद शिव समकालीन आहे, तो लिहितो की शिवाजीराजे म्हणतात, अरे संभाजी रायगडावरती कली माजला. कली कोण? मयुरादी कुमंत्री मोरोपंत पिंगळे आणि इतर मंत्री हे कली आहेत, दुष्ट लोक आहेत, असं कोण म्हणतंय? शिवाजी महाराज. हे समकालीन साधनात आलेलं आहे, शिवभारतमध्ये आलेलं आहे की रायगडावरती कली माजला, त्यामुळे आपल्या प्राणप्रिय शंभू बाळाला पण रायगडावरती ठेवणं धोक्याचं आहे. म्हणून संभाजीराजाला कोकणामध्ये ठेवतात, शिवाजीराजे दक्षिणेकडे जातात. इतकी काळजी संभाजीराजांची घेतलेली आहे. संभाजीराजांना घेऊन ते उत्तरेकडे गेले, आग्र्याला गेले. आग्रा भेटीच्या प्रसंगी आपल्या वडिलांना पाठीमागच्या रांगेमध्ये उभं केलं. म्हणून वडील म्हणजे शिवाजी महाराज राजदरबारातून बाहेर पडले. औरंगजेबाची भीती बाळगली नाही. आपण स्वराज्यापासून दूर आहोत, आपल्यासोबत मोजके लोक आहेत. औरंगजेबाचं पायदळ, घोडेस्वार, सगळी यंत्रणा त्याची राजधानीच ना. तरी सुद्धा आपले वडील डगमगत नाहीत, घाबरत नाहीत, हताश होत नाहीत, निराश होत नाहीत. त्यांचा स्वाभिमान, बाणीदारपणा आणि निर्भीडपणा संभाजीराजांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला होता. हे बालसंस्कार. जसे आई वडील असतात तशी मुलं असतात. आई वडील लाचार, मुलं लाचार. आई वडील स्वाभिमानी, प्रेमळ, माणुसकीचे, मुलं सुद्धा तशीच. शिवाजीराजे बाणीदार, स्वाभिमान शंभूबाळांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला होता आणि तो आयुष्यभर त्यांनी जतन केला. हे संस्कार शंभूबाळाला वाढ वडिलांपासून मिळालेले होते. शिवाजीराजे निसटले, सोबत शंभूबाळाला घेतलं. यमुना नदी पार करून सुरुवातीला मथुरा आणि त्यानंतर वाराणसी या ठिकाणी गेले. वाराणसीला संभाजीराजांना ठेवलं. तर संभाजीराजांचं वय आहे फक्त 9 वर्ष. वयाच्या 9व्या वर्षी अत्यंत प्राणप्रिय मुलाला वाराणसी या ठिकाणी ठेवून येत असताना शिवरायांना काय वेदना झाल्या असतील कल्पना करा तुम्ही. शंभूबाळाला काय वेदना झाल्या असतील. वडील आपल्याला हजारो किलोमीटर दूर ठेवून चाललेले आहेत. बरं, त्या काळामध्ये आता सारख्या संपर्क यंत्रणा नव्हत्या, कुठली त्वरित यंत्रणा नव्हत्या. 5-5 महिने, 6-6 महिने लागायचे. कुठली प्रवासाची अत्याधुनिक साधनं त्या काळामध्ये नाहीत. संभाजीराजे वाराणसी या ठिकाणी थांबले. शिवाजीराजे राजगडावरती आले. जिजाऊने विचारलं, शंभूबाळ? शिवरायाने सांगितलं, वाटेतच प्रवासामध्ये त्यांचा मृत्यू झाला. जिवंतपणे मृत्यूचा अनुभव घेणारा युवराज म्हणजे संभाजीराजे. काय वाटलं असेल? आपला पुत्र सुखरूपपणे स्वराज्यात आला पाहिजे, शत्रूच्या गोठामध्ये दिशाभूल करायची आणि संभाजीराजांना पुढे निवडक लोक पाठवून सुखरूप
स्वराज्यामध्ये घेऊन यायचं ही शिवाजीराजेंची योजना होती. म्हणून संभाजीराजेंच्या मृत्यूची बातमी शिवरायांनी पद्धतशीरपणे स्वराज्यामध्ये मोगलांच्या गोठामध्ये पेरली. पुढे निवडक लोक पाठवून संभाजीराजांना सुखरूपपणे राजगडावरती आणलं. वयाच्या 10व्या वर्षी संभाजीराजांना मनसबदार झाले. मोगलांचे औरंगजेबाचा सुपुत्र शहाजादा मुअज्जम आणि संभाजीराजे चांगले मित्र होते. पुढे भविष्य काळामध्ये शहाजादा अकबर हा देखील संभाजीराजांचा चांगला मित्र होता. तो शेवटपर्यंत संभाजीराजेंच्या सोबत होता. वयाच्या 10व्या वर्षी छत्रपती शिवाजीराजेंनी संभाजीराजांना 15,000 सैन्य दिले आणि गुजरात मोहिमेवरती पाठवले. याचं वर्णन समकालीन ॲबेकरे करतो. ॲबेकरे हा फ्रेंच पर्यटक त्या काळामध्ये भारतात आलेला होता. त्या संभाजीराजेंचं वय आहे सुमारे 15 वर्षाचं आणि ॲबेकरेने त्याचा प्रवास वर्णनामध्ये लिहिलंय. काय लिहितो? समकालीन साधनं संभाजीराजेंच्या विद्वत्तेचं, त्यांच्या पराक्रमाचं, त्यांच्या शौर्याचं, त्यांच्या नैतिकतेचं कौतुक करतात. ॲबेकरे लिहितो, संभाजीसारखा सुंदर, पराक्रमी, बुद्धिमान राजपुत्र मी भारतात पाहिला नाही. संभाजीराजेंचं शारीरिक सौंदर्य अनेकांच्या कौतुकाचा, जिव्हाळ्याचा विषय होता. पण केवळ शारीरिक सौंदर्य याचं वर्णन तो करत नाही. तो त्यांच्या शौर्याचं वर्णन करतो, तो त्यांच्या विद्वत्तेचं वर्णन करतो, तसंच त्यांच्या प्रजावत्सल धोरणाचं वर्णन करतो. प्रजा त्यांच्यावरती कशी प्रेम करते, सैनिक सरदार त्याच्यावरती कसे प्रेम करतात याचे वर्णन ॲबेकरने केलेलं आहे. तो लिहितो की शिवाजीराजांना ज्या पद्धतीनं मान सन्मानाने सरदार वागवतात, सैनिक वागवतात, त्याच पद्धतीनं सरदार सैन्य संभाजीराजांचा आदर करतात, सन्मान करतात. अनेक लोकांना एखाद्या आमदाराचा पुत्र, खासदाराचा पुत्र, मुख्यमंत्र्याचा पुत्र, प्रधानमंत्र्याचा पुत्र जर का त्यांच्याच पद्धतीनं पुन्हा आमदार होत असेल, खासदार होत असेल, रुचत नाही. घराणेशाही लोकांना आवडत नाही. का आवडत नाही घराणेशाही लोकांना? कर्तृत्व शून्य वारसदार जर का पुढे आला तर लोकांना घराणेशाही अजिबात आवडत नाही. पण संभाजीराजेंच्या बद्दल आज देखील प्रजेला, लोकांना प्रचंड जिव्हाळा आहे, आदर आहे. का? तर ती केवळ घराणेशाही नव्हती. शिवरायांप्रमाणेच कर्तृत्वान, नीतिमान, शौर्यशाली वारसा छत्रपती संभाजीराजेंनी जपला. आणि म्हणून ॲबेकरे वर्णन करतो की सामान्य सैनिक संभाजीराजांना खूप आदराने वागवतात, सरदार आदराने वागवतात. संभाजीराजे देखील आस्थेने चौकशी करतात आपल्या सहकार्याची, त्यांच्याशी अत्यंत सन्मानानं वागतात. आपण राजाचा पुत्र आहे, शिवाजीराजेंचा पुत्र आहे म्हणून उद्धटपणा, उर्मटपणा संभाजीराजेंच्या जीवनामध्ये नव्हता. स्वाभिमानी होते, तसेच ते प्रेमळ होते, विनयशील होते. संभाजीराजे अत्यंत प्रेमाने, सन्मानाने वागायचे. एखादा सैनिक जखमी झाला तर त्याची विचारपूस करायची. एखाद्या सैनिकाला काय अडचण असेल त्याची आस्थेपूर्वक चौकशी करायची. आपल्या सैनिकावर, आपल्या प्रजेवर, आपल्या सहकार्यावर जीवापाड संभाजीराजेंनी प्रेम केलं. गुजरात मोहीम यशस्वी करून संभाजीराजे परत आलेले आहेत. तर वर्णन करतात, छत्रपती संभाजीराजे राज्याभिषेका प्रसंगी युवराज्याभिषेक झालेला आहे. त्यांना युवराज, शिवरायांचा वारसदार कोण? संभाजीराजे. राज्याभिषेकाच्या प्रसंगीच ते सिद्ध झालेलं आहे. संभाजीराजे जसं शौर्यशाली होते, पराक्रमी होते, विनयशील होते, त्याच पद्धतीनं ते महाबुद्धिमान होते. ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी कर्तृत्व गाजवलं. त्यांचं अनेक भाषेवरती प्रभुत्व होतं. संभाजीराजांना उत्तम प्रकारचं संस्कृत येत होतं, उत्तम प्रकारची हिंदी येत होती, पर्शियन भाषेवरती प्रभुत्व होतं, मराठी तर मातृभाषाच होती. संभाजीराजांना इंग्रजी सुद्धा येत होती. ईस्ट इंडिया कंपनीचं शिष्टमंडळ ज्यावेळेस रायगडावरती आलं, त्या शिष्टमंडळाबरोबर संभाजीराजे इंग्रजीमधून बोललेले आहेत. वयाच्या 15-16 वर्षी आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळाबरोबर बोलण्या इतकी परिपक्वता आणि प्रगल्भता छत्रपती संभाजीराजांच्याकडे होती. त्यांना उत्तम हिंदी येत होती. नकशिक, नायिका भेद आणि 7 शतक 3 हिंदी ग्रंथ लिहिलेले आहेत संभाजीराजांनी. क्लासिकल हिंदी, अभिजात हिंदी, आपल्याकडची हिंदी नव्हे.
भागत्या भागत्या पड्या, गुडघा बी फुट्या, लुटकं बी फुट्या, कालवण बी सांड्या, असली हिंदी नव्हे, क्लासिकल हिंदी, अभिजात हिंदी संभाजीराजांना येत होती. 3 हिंदी ग्रंथ लिहिलेले आहेत आणि उत्तम संस्कृत येत होती. संस्कृतवरती संभाजीराजांचं प्रभुत्व होतं. संस्कृत भाषा त्या काळामध्ये, मध्ययुगीन काळामध्ये, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये शिकणं मोठं दिव्य होतं. कारण या देशातल्या शूद्रातिशूद्रांना, बहुजन समाजाला, मराठ्यांना देखील संस्कृत शिकण्याचा अधिकार नव्हता. संत तुकारामांनी ज्ञानार्जन केलं म्हणून त्यांचा छळ झाला. संभाजीराजांनी संस्कृत भाषेवरती प्रभुत्व मिळवलं. बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ त्यांनी लिहिला. पण आताचा संस्कृत ग्रंथ हा संभाजीराजांनी लिहिलेला जसाच्या तसा बुधभूषण नाही, असं जागतिक कीर्तीचे प्राच्य विद्यापंडित शरद पाटील यांचं मत आहे. कारण बुद्धिप्रामाण्यवादी, समतावादी संभाजीराजे असं ब्राह्मणी चोपडं लिहूच शकत नाहीत, असं शरद पाटलाचं मत आहे. शरद पाटील संस्कृत पंडित होते, पाणिनी व्याकरणाचे अभ्यासक होते, ते इंडॉलॉजिस्ट होते, ओरिएंटॉलॉजिस्ट होते, अँथ्रोपोलॉजिस्ट होते, ते हिस्टॉरियन होते. अनेक ज्ञानशाखांवरती त्यांचं प्रभुत्व होतं. असे जगन्मान्य शरद पाटील असं म्हणतात की आताचा बुधभूषण ग्रंथ प्रक्षिप्त आहे. मूळ ग्रंथ भांडारकर संस्थेने कुठे आहे तो दाखवावा. आताचं जे बुधभूषण आहे ते ब्राह्मणी चोपडं आहे, असा उल्लेख शरद पाटील त्यांच्या ग्रंथामध्ये, शिवाजी महाराजांवरील ग्रंथामध्ये, संभाजीराजांच्या संदर्भात लिहिलेल्या पुस्तिकेमध्ये देखील शरद पाटील म्हणतात. एवढं मात्र नक्की की ते संस्कृत पंडित होते. संभाजीराजे जसे तलवारबाजीमध्ये निपुण होते तसे लेखणीत सुद्धा निपुण होते. ज्ञानक्षत्र ही कुणाची मक्तेदारी नाही, हे 350 वर्षापूर्वी संभाजीराजेंनी दाखवून दिले. ज्ञानाच्या क्षेत्रात तिथल्या कष्टकरी, श्रमकरी शेतकऱ्यांना सुद्धा संधी मिळाली पाहिजे. त्यांच्याकडे ती सुद्धा गुणवत्ता आहे. गुणवत्ता कोणाची मक्तेदारी नाही, या मताचे देखील छत्रपती संभाजीराजे होते. संभाजीराजांनी कधी भेदभाव बाळगला नाही. त्यांच्या सैन्यामध्ये कोण होता? मराठा होते, माळी होते, धनगर होते, मातंग होते, महार होते, सुतार होते, कुंभार होते, लोहार होते, आगरी होते, रामोशी होते, मुसलमान होते. औरंगजेबाचा मुलगा शहाजादा अकबर संभाजीराजांचा मित्र होता. दिलेर खान आणि दिलेर खानाचा भाऊ यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध संभाजीराजांचे होते. त्या काळातील लढाई राजकीय लढाई होती, ते धर्मयुद्ध कधी नव्हतं, हे आपण समजून घेतलं पाहिजे. छत्रपती संभाजीराजांनी अत्यंत चिकाटीनं, अत्यंत सचोटीनं, अत्यंत प्रामाणिकपणे, निष्ठेनं स्वराज्याचं काम केलं. 3 एप्रिल 1680 शिवाजीराजांचा मृत्यू झाला. संभाजीराजांचं वय त्यावेळेस फक्त 23 वर्षाचं वय होतं. 23 वयाच्या 23व्या वर्षी स्वराज्याची जबाबदारी संभाजीराजांवर येऊन पडली. पण मंत्र्यांचा डाव असा होता, मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो इत्यादी मंत्र्यांचा, की संभाजीला कैदेत टाकायचं किंवा ठार मारायचं. 10 वर्षाच्या राजारामाला गादीवरती बसवायचं आणि आपण राज्यकारभार करायचं, असा एक डाव होता. पण सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या प्रामाणिकपणामुळे, निष्ठेमुळे त्यांचा तो डाव यशस्वी झाला नाही. हंबीरराव मोहिते यांनी संभाजीराजांची बाजू घेतली, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. मामा होते ना. हा काही सोयराबाईचा डाव नव्हता. सोयराबाईचा जर डाव असता तर प्रथमतः आपल्या भावाला सांगितलं असतं ना, सरसेनापतीला. हा डाव होता, हे षडयंत्र होतं ब्राह्मण मंत्र्यांचं. ते यशस्वी झालं नाही. संभाजीराजे गादीवरती आले, राज्याभिषेक झाला. सावत्र मातांचा प्रचंड आदर केला संभाजीराजे. अत्यंत मायेने आणि प्रेमाने वागवलं. कुठल्याही सावत्र मातेचा छळ केला नाही. राजारामाला अत्यंत प्रेमाने आणि सन्मानाने वागवलेलं संभाजीराजांनी. त्यांचे 3 विवाह, राजाराम महाराजांचे 3 विवाह संभाजीराजांनी लावून दिले. राजारामाच्या महाराणी ताराबाईला युद्धकलेचं, राजनीतीचं शिक्षण घेण्याची जी काही संधी होती ती संभाजीराजांनी दिलेली आहे. स्त्रियांचा आदर करणारा, स्त्रियांचा सन्मान करणारा, स्त्रियांना स्वातंत्र्य देणारा असा राजा होता संभाजीराजे. मोगलाविरुद्ध, आदिलशाहीविरुद्ध, पोर्तुगीजाविरुद्ध, इंग्रजाविरुद्ध, सिद्धीविरुद्ध लढत असताना स्वराज्याची जबाबदारी, राजधानीची जबाबदारी महाराणी येसूबाईकडे होती.
येसुबाईच्या नावाचा शिक्का तयार केला. श्री सखी राज्ञी जयतू कुलमुखत्यार होत्या त्या. ज्या पद्धतीनं राष्ट्रपती राज्यपाल असतात, राज्याचे प्रशासकीय प्रमुख राज्यपाल, देशाचे प्रशासकीय प्रमुख राष्ट्रपती, तसं स्वराज्याच्या प्रमुख कुलमुखत्यार कोण होत्या तर महाराणी येसुबाई. आपल्या पत्नीला कुलमुखत्यार करणारा असा मोठ्या मनाचा, स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. चारित्र्य संपन्न राजा, नीतिमान राजा, आपल्या प्रजेवरती प्रेम करणारा राजा, शेतकऱ्यावरती प्रेम करणारा राजा, दुष्काळग्रस्तांना मदत केली, शेतसारा माफ केला, अनेक न्यायनिवाडे स्वतः केले, गरिबावरती अन्याय होणार नाही याची काळजी छत्रपती संभाजीराजे घ्यायचे. ते प्रजावत्सल होते, प्रचंड प्रेमळ होते आणि तसे ते बुद्धिप्रामाण्यवादी होते. बुद्धभूषण मध्ये म्हणतात, जो प्रयत्नवादी असतो तो पुरुषसिंह असतो, जो दैवावर विश्वास ठेवतो त्याला पुरुष तरी का म्हणावं. आमच्या नशिबात असेल तर मिळेल, दैवी शक्तीमुळे आम्ही डॉक्टर झालो, वकील झालो, इंजिनियर झालो, दैवी शक्ती, आमचं लग्न झालं, दैवी शक्ती, आम्हाला मुलं झाली, ईश्वराची कृपा. असं नसतं. कर्तृत्व महत्वाचं असतं, कष्ट महत्वाचं असतं, प्रयत्न महत्वाचे असतात. संभाजीराजे म्हणतात, जो प्रयत्नवादी असतो तो पुरुषसिंह असतो, जो दैववादी असतो इति का पुरुषा वदंती, त्याला पुरुष तरी का म्हणावं, त्याला का पुरुषा म्हणतात, ना अमर्थ म्हणतात, असं वर्णन बुद्धभूषण मध्ये संभाजीराजे करतात. आपल्या वडिलांचं, आजोबांचं वर्णन केलेलं आहे. इति श्रीमद वृषभलान मुकुटा अलंकार सिंधू सुधाकरा शहाराजसुत शिवराजसुत शंभूराजे विरचित बुधभूषण राजनीती. हा द्रव्यबळ, दुर्गबळ, सैन्यबळाचा मुकुटमणी म्हणजे शहाजी महाराज. आपल्या वडिलांचं वर्णन केलंय. जे संभाजीराजे शहाजीराजेंचं वर्णन करतात, वडिलांचं वर्णन करतात, शंकराचं वर्णन करतात, भवानीचं वर्णन करतात, ते संभाजीराजे ज्यांनी त्यांना घडवलं, वाढवलं, प्रेमाने सांभाळलं, त्या जिजाऊंचं वर्णन करणार नाहीत का? निश्चित करणार. मग त्या बुद्धभूषण ग्रंथात का नाही? याचा अर्थ तो बुद्धभूषण प्रक्षिप्त आहे हे स्पष्ट होतं. छत्रपती संभाजीराजे स्त्रियांचा आदर करणारे, स्त्रियांचा सन्मान करणारे, प्रजेवर प्रेम करणारे, अत्यंत लोककल्याणकारी आणि लोकप्रिय राजे होते. छत्रपती शिवाजीराजेंच्या नंतर औरंगजेब बादशाह स्वतः महाराष्ट्रामध्ये उतरलेला आहे. तो येण्यापूर्वीच बऱ्हाणपूर या ठिकाणची छावणी, बऱ्हाणपूर या ठिकाणी हमला केलेला आहे संभाजीराजे. बऱ्हाणपूर दक्षिणेकडचं केंद्र महत्वाचं. सुंदर तरुणाच्या गालावरील तीळ म्हणजे बऱ्हाणपूर असं वर्णन त्या काळामध्ये केलं जात होतं. इतकं महत्व. जसं तो छोटासा तीळ सौंदर्य फुलवतो, तसं मोगलांच्या वैभवशाली राज्याचं सौंदर्य फुलवणारं शहर म्हणजे बऱ्हाणपूर. त्या बऱ्हाणपूरवरती मोहीम संभाजीराजेंची गेलेली आहे. पोर्तुगीज आपल्या स्वराज्याला त्रास देतात, त्या पोर्तुगीजांवरती मोहीम काढलेली आहे. मांडवी नदी पार करून संभाजीराजे पणजीत पोहोचणार. मांडवी नदी पार करण्याचं महत्वाकांक्षा आणि इच्छाशक्ती संभाजीराजेंच्याकडे होती. संभाजीराजे येणार समजल्याबरोबर पोर्तुगीज पळून गेले, घाबरले आणि सेंट झेवियर जो त्यांचा संत होता, ज्यांचं प्रेत आज देखील त्या ओल्ड गोव्यामध्ये चर्चमध्ये आहे, तिथं जाऊन प्रार्थना करू लागले. पोर्तुगीजांच्या मनामध्ये धडकी भरायला लावणारा राजा संभाजीराजे. सिद्धी, जंजिरा किल्ला जिंकण्याची मोहीम हाती घेतली. समुद्रामध्ये भराव टाकून जंजिरापर्यंत पोहोचायचं ही दांडगी महत्वाकांक्षा घेऊन कोकणात उतरलेले आहे. रामसेचा किल्ला, अशा अनेक मोहिमेवरती लढत आहेत संभाजीराजे. आधुनिक साधनं नाहीत, मोजक्या सैन्य बळाच्या जीवावरती ते लढतात. औरंगजेब बादशाह 5 ते 7 लाख सैन्य घेऊन महाराष्ट्रात उतरलेला आहे. औरंगजेबाचा मुलगा शहाजादा अकबर बापाविरुद्ध बंड करून राजस्थानमधून दुर्गादास राठोड सोबत महाराष्ट्रात आलेला आहे. त्याला राजाश्रय दिला सुधागड पाली किल्ल्यावरती, पण त्याला भेटायची गडबड नाही केली, कारण औरंगजेबाचा डाव असू शकतो,
की मुलाबरोबर बिनसल्या असा बनाव निर्माण करायचा आणि संभाजीराजांकडे पाठवायचं. तेवढी दूरदृष्टी आणि मुत्सद्दीपणा संभाजीराजांच्याकडे होता. ते लवकर गेलेले नाहीत भेटायला शहाजादा अकबरला. खात्री पटल्यानंतरच अकबराला ते भेटलेले, त्याला मदत केली, त्याला आश्रय दिला. अकबर शेवटपर्यंत संभाजीराजांच्या सोबत आहे. ज्या राजाला पाणी प्यायला वेळ नव्हता, निद्रेचे 4 तास सोडले तर 20-20 तास संभाजीराजे शत्रूंच्या विरुद्ध लढतात, असे राजे मद्यप्राशन करत असतील का? दारुड्यांनी इतिहास लिहिला, दारुड्यांनी कादंबऱ्या लिहिल्या, दारुड्यांनी नाटकं लिहिली आणि संभाजीराजांना दारुबाज बनवलं. कथेतून, कादंबरीतून, नाटकातून, चित्रपटातून यथेच्छ बदनामी. आपल्या देशाच्या इतिहासामध्ये ब्राह्मणी कथाकारांनी, कादंबरीकारांनी, इतिहासकारांनी सर्वात जास्त बदनामी कोणाची केली असेल तर संभाजीराजांची. इतकी बदनामी आणखीन कुठल्या महापुरुषाची झालेली? त्यांना जिवंतपणे ठार मारण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो यांनी पन्हाळगडावरती जाऊन संभाजीराजाला पकडायचं. दुसरा प्रयत्न होता त्यांना माशाच्या अन्नातून विष देण्याचा. तिसरा प्रयत्न शहाजादा अकबराला जाऊन हे मंत्री भेटले आणि अकबराला म्हणतात की अर्धराज्य तुला, अर्धराज्य आम्हाला, संभाजीराजांची हत्या करण्यासाठी मदत कर. जे राज्य स्वराज्य शिवरायांनी निर्माण केलं, संभाजीराजांनी रक्षण केलं, ते राज्य अकबर आला म्हणजे औरंगजेब पुत्राला द्यायला हे मंत्री तयार झालेले होते. पण अकबराच्या हजरजबाबीपणामुळं, अकबराच्या आणि संभाजीराजांच्या स्नेहपूर्ण संबंधामुळे अकबराने ही बाब संभाजीराजांच्या निदर्शनास आणून दिली आणि संभाजीराजांनी खात्री पटल्यानंतर त्या मंत्र्यांच्या हत्या केल्या. भारताच्या इतिहासामध्ये ब्राह्मण मंत्र्यांना शिक्षा करणारा एकमेव महापुरुष. परत 3 वेळा माफ केलेलं आहे त्यांना, अनेक वेळा माफ केलं, चुकले तर माफ केलं, संधी दिली सुधारण्याची, तरी सुद्धा ते संभाजीराजांना त्रास देत होते, छळ करत होते. शेवटी त्यांना त्या तत्कालीन कायद्यानुसार मारलं. म्हणजे गुन्हेगार कुठल्या जाती धर्माचा असला तरी त्याचा मुलाहिजा बाळगायचा नाही, इतके न्यायनिष्ठुर छत्रपती संभाजीराजे होते. संभाजीराजांचं नियोजन असं होतं, ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजीराजेंनी दक्षिण भारत जिंकला, जिंजी तंजावर पर्यंत गेले, मद्रास पर्यंत गेले, कृष्णगिरी जिंकलं, वेल्लोर जिंकला, कोप्पल जिंकला, त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं वडिलांनी दक्षिण भारत जिंकला त्या पद्धतीनं आपण उत्तर भारत जिंकायचं, दिल्ली ताब्यात घ्यायची, आग्रा ताब्यात घ्यायचं, असं नियोजन संभाजीराजांचं होतं. आणि याचे दिल्ली जिंकण्याच्या उद्देशानंच त्यांनी शहाजादा अकबराला निवडक सैन्य देऊन समुद्रमार्गे इराणला पाठवायचं आणि इराणवरून तो शहाजादा अकबर दिल्लीकडे येणार आणि संभाजीराजे सुरतेच्या मार्गाने आग्र्याकडे, दिल्लीकडे पोहोचणार, जे औरंगजेबाला दक्षिणेकडे अडकवायचं आणि संभाजीराजे उत्तर भारत जिंकणार, असं एकूण नियोजन संभाजीराजेंनी केलेलं होतं. परंतु शहाजादा अकबराचं वाटेतच निधन झालं. शहाजादा अकबर वाटेत निधन झाल्यामुळं तो आग्र्याला पोहोचू शकला नाही, दिल्लीला पोहोचू शकला नाही आणि छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आलं. 1 फेब्रुवारी 1689 संभाजीराजाला पकडलं. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांना उत्तरेकडे जाता आलं नाही. म्हणजे स्वराज्याची संकल्पना शहाजीराजांनी केली, स्वराज्याची निर्मिती शिवाजीराजांनी केली, स्वराज्याचं रक्षण छत्रपती संभाजीराजांनी केलं आणि जे संभाजीराजांचं स्वप्न होतं उत्तर भारत जिंकायचं, ते स्वप्न संभाजीराजांचे सुपुत्र शाहू महाराज यांनी नंतरच्या काळामध्ये पूर्णत्वास नेलं. अटकेपासून बंगालपर्यंत, लखनौ पासून त्रिचिरापल्ली पर्यंत, त्रिची तामिळनाडू, छत्रपती संभाजीराजांना 1 फेब्रुवारी 1689 पकडलं कोकणात आणि त्यांना पकडून बहादूरगडावरती आणलं. त्या ठिकाणी औरंगजेब बादशाह होता. बहादूरगडावरती औरंगजेबाने आणल्यानंतर त्यांनी 2च प्रश्न विचारले की माझ्या सरदारापैकी कोणी कोणी मदत केली आणि तुमचा खजिना कुठे आहे, एवढे 2च प्रश्न आहेत.
पण आपल्याकडे कादंबरीकारांनी काय लिहिलं? औरंगजेब बादशाह म्हणाला, मग तुम्ही मुसलमान व्हा, मुसलमान होत असाल तर मी तुमची सुटका करतो. आणि मग संभाजीराजे म्हणाले, तुमची मुलगी मला द्या, मी लगेच मुसलमान होतो. मग मुलीवर धर्म बदलायला संभाजी महाराज काय स्त्रीलिंपट होते का? एका बाजूला धर्मवीर मानणार आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीची संभाजीराजेंची बदनामी करणार. आणि औरंगजेबाची सर्वात लहान मुलगी संभाजीराजांपेक्षा 20 वर्षांनी मोठी होती. 20 वर्षांनी मोठी, सॉरी 14 वर्षांनी मोठी, सर्वात लहान मुलगी. म्हणजे अत्यंत विकृतपणे, कपटी भावनेनं संभाजीराजांचं चारित्र्यहनन करण्यात आलं. मला नेहमी प्रश्न असा पडतो की संभाजीराजाला 1 फेब्रुवारी 1689 पकडलं संगमेश्वर या ठिकाणी. कोणी पकडलं, का पकडलं, कसे पकडले गेले, हे विस्ताराने परत आपण कधीतरी बोलूया. पण पकडल्यापासून त्यांना बहादूरगडापर्यंत आणेपर्यंत त्यांना ज्या मार्गाने आणलं, संगमेश्वर, आताचं वारणा धरण, 32 शिराळा, पेठ नाका, कराडजवळचं रेठरे बुद्रुक, तिथून कलेडण, मायनी, फलटणच्या जवळून मसवड, दहिवडी, अकलूज आणि माळशिरस आणि फलटणच्या मधल्या मधून थेट बहादूरगडापर्यंत नेले. अहो वाटेने किती सरदार आहेत, माने आहेत, मोहिते आहेत, घोरपडे आहेत, निंबाळकर, आजोळ आहे जवळच, आजोळच्या जवळून नेलं. संभाजीराजांना वाचवण्यासाठी, शत्रूच्या गोटातून सोडवण्यासाठी लोक पुढं का आले नाहीत? का आले नाहीत याचं संशोधन झालं पाहिजे. राजा, स्वराज्याचा, शिवरायांचा लाडका पुत्र, जिजाऊंचा लाडका नातू, या स्वराज्याचा लाडका लोकप्रिय राजा का आले नाही? संभाजीराजे चारित्र्य संपन्न होते, नीतिमान होते. औरंगजेब क्रूर होता, कपटी होता, निर्दयी होता, पण त्यानं संभाजीराजाला धर्मांतराचा आग्रह धरल्याची कोणत्याही कागदपत्रामध्ये नोंद नाही. संभाजीराजांना 11 मार्च 1689 तुळापूर, पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात जवळ या 2 नद्याचा संगम करण्यावरती बंदी होती. ब्राह्मणी परंपरा असं सांगते, ब्राह्मण सोडून इतर कोणी जर का संस्कृत वाचलं तर जीभ कापावी, संस्कृतकडे पाहिलं तर डोळे काढावेत, संस्कृत चुकून जरी ऐकलं तर कानाशी सवतावं, आणि संस्कृतमध्ये ग्रंथलेखन केलं तर शरीराचे तुकडे तुकडे करावेत. त्यांनी जिंकलं असतं उत्तर भारत, आग्रा संभाजीराजे जिंकला असता. इतकी हिंमत. संभाजीराजांना वयाच्या 32व्या वर्षी ठार मारण्यात आलं. संभाजीराजे जर का जगले असते तर दिल्लीचं तख्त संभाजीराजांनी जिंकलं असतं. इतकं शौर्य, पराक्रम, चातुर्य, निर्भीडपणा, बाणेदारपणा छत्रपती संभाजीराजांच्या ठाई होता. असं अल्पायुष्य लाभलेला राजा, लोककल्याणकार राजा, प्रजावत्सल राजा, सुसंस्कृत राजा, नीतिमान राजा, बाणेदार राजा, महापराक्रमी राजा, महाबुद्धिमान राजा छत्रपती संभाजीराजांच्या जयंतीनिमित्तानं संभाजीराजांना वंदन करतो. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. थोडासा नेट प्रॉब्लेममुळे व्यत्यय आला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.